पिंजरा पिंजरा रे। एक विचारू, काय झालं? एवढे अस्वस्थ का आहात? आणि हे बघा, सकाळपासून बराच चहा झाला ना तुमचा, आता बास करा. गप्पाच काय, त्या चहाच्या ऐवजी जालिम काहीतरी घेऊन ये. काय ना, रात्रभर झोपलो नाहीये मी. हे बघा, हा सकाळपासूनचा 15वा कप आहे तुमचा चहाचा. आता यापेक्षा काहीतरी दुसरं मागणार असाल ना तर काही मिळणार नाही तुम्हाला. बंद कर तुझी पडपड. त्यात मला पटकन सांगायचं, तुला अक्का दिसली कुठे? अक्का सकाळपासून माझ्या बरोबर किचन मध्येच होत्या. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मोठ्या भाऊजींकडे चहा घेऊन गेल्यात. तुम्ही अरे नागनाथ, जरा डॉट. तुम्ही काय झालं ग? मी काय केलं ते? तुम्ही काय केलं? का ओरडतेस तू? का मला काय कळेल का? काय झालं? जरा डॉट. हा? तुम्ही काय केलं? काय केलं ते? अहो, माझा जरा तरी विचार करायचा. किती गोळ्या घेतल्यात आणि तुम्हाला एकदाही माझा विचार नाही आला? अहो, कसं जगायचं मी तुमच्याशिवाय? जरा विचार करायचा ना माझा तुम्हाला नाही आला? सरस्वती, सरस्वती, आधी शांत हो. हे काय आहे? हे काय आहे सगळं? हे तर ती नागनाथ एक कादंबरी लिहितोय, त्यातला काही भाग मी त्याला लिहून देतो. तो त्यातला हा शेवट आहे. त्या कादंबरीतल्या नायिकेचे वडील आत्महत्या करतात तो. पण काय झालंय काय मला कळेल का? सोड ते काम, बाजूला ठेव. तुला सांगितलं होतं ना बापाच्या घरी जायचं नाही म्हणून. गेलीस तर गेलीस, वर नवऱ्याला घेऊन गेलीस. आई, मी बाबांना शब्द दिला होता की मी त्यांना भेटायला जाईन म्हणून रातच्यालाच पळत सुटशील तू? हा, दुसऱ्या दिवशी गेलीस तर तुझा बाप काय पळून गेला असता वय? देशमुख घराण्याच्या काही रीतीन परंपरा आहेत, त्याप्रमाणे वागायला शिक जरा. तुम्ही हे सगळं नागनाथच्या कादंबरीसाठी लिहिला? हो, नागनाथ एक कादंबरी लिहितोय, त्याला मदत म्हणून मी त्यातला काही भाग त्याला लिहून देत होतो. पण मला एक कळत नाही, त्यातला हा कागद इथे कसा आला? तुम्ही हे दूध प्यायला? तुम्ही काय सांगताय? हे सगळं दूध तुम्ही प्यायलात का? नाही, ती वेगळीच गंमत झाली. सांडलं इथे खाली. म्हणजे या दुधातला एकही थेंब तुमच्या पोटात गेलेला नाही? अगं कसं जाणार? सांगतो काय, ते दूध सगळं सांडलं म्हणून. ही सही तुमची आहे ना? सही माझीच आहे, पण ती या कागदावर कशी आली तेच मला काही कळत नाहीये. मला सांगा, तुम्हीच ही चिठ्ठी घडी करून इथे ठेवली नाही? हे जे अजिबात नाही. एकदा नीट आठवून सांगा ना. अगं आठवायचा प्रश्नच येत नाही. मी ठेवलाच नाही तर. आणि मुळात या कागदावर मी ही सही केलेलीच नाहीये. अगं आई, हॅलो, मला बोलू देणारस का तू? हा, मी एकदम मजेत आहे. तू कशी आहेस? हो, आणि औषधं वेळेवर घ्या. हा, ती ना, ती खूप सुंदर आहे, सोज्वळ आहे, आपल्या घराला शोभेल ना एकदम अशी. तिचं नाव आनंदी. नाही, एकंदर हा सगळा काय प्रकार आहे याचा मला थोडा थोडा अंदाज यायला लागलेला आहे. जे काही करायचंय ते मी करणार. एक मिनिट. जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत या घरात कुणीही काहीही करणार नाहीये. विष्णू, तू यापुढे यांच्या बरोबर सावलीसारखा उभा राहणार आहेस, कळलं? सरस्वती, मी पाया पडू का तुमच्या? प्रश्न नका ना विचारू. मला जे करायचं ते करू देत. जरा विश्वास ठेवा माझ्यावर.